नॅशनल असोसिएशन ऑफ पोस्टल एम्प्लॉईज वर्ग 3, नॅशनल युनियन ऑफ पोस्टल एम्प्लॉईज, पोस्टमेन अँड MTS तसंच ग्रुप C आणि नॅशनल युनियन ऑफ ग्रामीण डाकसेवक कोल्हापूर शाखा यांच्या संयुक्त विद्यमानं आज कोल्हापूरमध्ये द्विवार्षिक खुलं अधिवेशन भरवण्यात आलं होतं। या खुल्या अधिवेशनाची सुरुवात आमदार सतेज पाटील यांच्यासह प्रमुख मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आली। यावेळी बोलताना आमदार सतेज पाटील यांनी सर्व पोस्टल कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू व्हावी यासाठी तसंच या कर्मचाऱ्यांचे सर्व प्रश्न सोडवण्यासाठी काँग्रेस पक्ष आणि इंडिया आघाडीच्या माध्यमातून देशपातळीवर दिल्ली दरबारी विशेष प्रयत्न केले जातील अशी ग्वाही दिली। गेल्या 10 वर्षांमध्ये देशाचं वातावरण हुकुमशाहीकडे जात होतं, मात्र सुदैवानं देशातील जनतेनं आणि कर्मचारी संघटनांनी वैचारिक पातळीच्या जोरावर यंदाच्या लोकसभेमध्ये आपली ताकद दाखवून दिल्याचं त्यांनी सांगितलं। लोकशाही टिकवण्यासाठी जनतेनं आणि सर्व कर्मचारी संघटनांनी सतर्क राहिलं पाहिजे। सध्या कितीही संघर्ष आणि स्पर्धा असली तरी अस्मिता जपण्याचं काम पोस्टल कर्मचाऱ्यांकडून सुरू असून हे कौतुकास्पद असल्याचं त्यांनी सांगितलं। NUPE महाराष्ट्र सर्कलचे सेक्रेटरी सुनील झुंजारराव, FNPOचे माजी जनरल सेक्रेटरी TN रहाटे, महाराष्ट्र सर्कलचे NUGDSचे सर्कल सेक्रेटरी राजेंद्र करपे, NUPE CHQ न्यू दिल्लीचे जनरल सेक्रेटरी निसार मुजावर, सुरेश काटकर, GC तासे, रीना पाटील, अमोल देशपांडे, गुरुनाथ सुरजे, ऋतुजा कानडे यांनी मनोगत व्यक्त केली। यावेळी पोस्टल खात्याअंतर्गत परीक्षा देऊन पदोन्नती मिळवलेल्या अमित चौगले, सद्दाम नदाफ, इम्रान सय्यद, रमेश चिले, सूर्याजी रावळ, महादेव कांबळे या कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला। याबरोबरच सेवानिवृत्त झालेले कासिम शेख, रमेश शिंदे आणि MS पाटील यांनाही गौरवण्यात आलं। कार्यक्रमाला वैशाली झुंजारराव, आनंद गवळी, संतोष पाटोळे, अमोल मेस्त्री, वैभव गुरव, विक्रांत शिंदे, संदीप पाटील, तुषार पाटील, योगेश समडोळीकर, देवदास देवकर, सुमन कोरे, S काटकर, गजानन वायचळ यांच्यासह संघटनांचे प्रतिनिधी आणि कर्मचारी उपस्थित होते।